मला पाण्याचा खूप त्रास आहे. पाणी आणायला नर्मदा नदीवर खूप दूर जावं लागतं. त्यामुळे मी प्रचंड थकून जाते. लहान लेकरांना घरात एकटं सोडून पाणी आणायला मला जावं लागतं. 2 ते 3 तास पाणी आणण्यासाठी मला लागतात. आम्हाला पाण्याची सोय करून द्या. घराजवळच पाण्याची जर सोय झाली तरच चांगलं होईल, कारण पाणीच आमच्यासाठी जीवन आहे. हिचं नाव आहे सपना, वयोवर्ष 25. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील डनेल हे तिचं गाव. जवळच सातपुडा पर्वतरांगांमधून वाहणारी नर्मदा नदी आणि नर्मदा नदीवर उभारण्यात आलेला सरदार सरोवर प्रकल्प. पण डोळ्यांसमोर भला मोठा जलाशय असूनही घोटभर पाण्यासाठी सपनाला या पहाडांवर प्रचंड पायपीट करावी लागते. परिसरातील हजारो आदिवासींचीही हीच परिस्थिती आहे. या धरणावर असलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पामुळे विजेचा प्रश्न सुटला. विकास प्रकल्पाच्या नावाखाली हे सरोवर उभारलं गेलं. या सरोवराने जगाला पर्यटनासाठी देखावे उपलब्ध करून दिले. मात्र इथल्या हजारो स्थानिक आदिवासींची घरं, 37,000 हेक्टर वनजमीन आणि करोडो रुपयांची जंगल संपत्ती गिळून टाकली. याचा परिणाम हा सातपुड्याच्या पर्यावरण संतुलनावर तर झालाच, पण त्याहीपेक्षा मोठं नुकसान झालंय ते आदिवासींच्या जगण्याचं, त्यांच्या मूलभूत सुविधांचं. या आदिवासींच्या डोळ्यांमध्ये पाण्याचं प्रतिबिंब तर आहे, पण त्यांचा घसा मात्र कोरडाच आहे. नमस्कार, मी सुमित्रा वसावे, बाई माणूस रिपोर्टर, नंदुरबार. आज मी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेमध्ये शेवटचा पुडावर वसलेलं आणि नर्मदा काठ्यावर वसलेलं डनेल या गावात आहे. डनेल हे गाव प्रकल्प बाधित आहे. सरदार सरोवर प्रकल्प बाधित हे गाव असल्यामुळं अनेक कुटुंबांचं विस्थापन झालेलं आहे. पण अनेक कुटुंब विस्थापनाच्या प्रतीक्षेत अजूनही आहे, अजूनही या गावांमध्ये राहत आहे. अनेक सोयी सुविधांच्या अभावी इथल्या लोकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. विशेष करून इथं पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. इथं एवढं मोठं जलाशय समोर असूनसुद्धा इथल्या महिलांना ते जलाशय घेण्यासाठी कशा पद्धतीनं कसरत करावी लागते ते आज आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. का नाव की? सपना. सपना. तू का गई ते मैं पायाने. पायाने. हो. तर ये पायाने ता का देता हो कि त्रास हुए है? पायले तब लोग आज खूब तरस हुए है. नह नय देख पायले तब पड़े है नर्मदा देखे परिए ताकि कोई भी पाए मुँह पड़े है आखु दिकाट भी पाए कम होए आखु थकड़े है. थकड़े है. અને તાકો વાલો પાય હોય નાખતું ના नहा लागतो. ना. मला पाण्याचा खूप त्रास आहे. पाणी आणायला नर्मदा नदीवर खूप दूर जावं लागतं. त्यामुळे मी प्रचंड थकून जाते. लहान लेकरांना घरात एकटं सोडून पाणी आणायला मला जावं लागतं. 2 ते 3 तास पाणी आणण्यासाठी मला लागतात. बैलांना सुद्धा नदीकडे पाणी पाजायला घेऊन जावं लागतं. आम्हाला पाण्याची सोय करून द्या. घराजवळच पाण्याची जर सोय झाली तरच चांगलं होईल, कारण पाणीच आमच्यासाठी जीवन आहे. आमच्याकडे लाईट सुद्धा नाही, त्यामुळे दळण पण घरीच दळावं लागतं. किमान पाण्याची सोय केली तर माझं काम हलकं होईल. डनेल सारख्याच इतर गावचे आदिवासी सरदार सरोवर प्रकल्प बनण्याच्या आधीपासून नदीच्या खोऱ्यात राहायचे. या प्रकल्पाच्या सुरुवातीलाच पिढ्यानपिढ्या शेती करत असलेल्या स्थानिक आदिवासींच्या जमिनी, त्यांची राहती घरं पाण्याखाली गेली. परिणामी त्यांना सातपुडा पर्वतरांगांच्या डोंगरावर स्थलांतर करावं लागलं. मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली. यामुळं निसर्गचक्र सुद्धा अनियमित झालंय. कधी एवढा पाऊस पडतो की नर्मदेचं पाणी पूर्ण डोंगराला वेढून डोंगराचं टापूमध्ये रूपांतर होतं, तर कधी पाऊसच पडत नसल्यानं शेती व्यवसाय विस्कळीत झालाय. उन्हाळ्यात कमालीची तापमान वाढ होते, ज्यामुळं जंगलातील पाण्याचे स्रोत आटतात आणि मग जंगलातील प्राणी गावाकडच्या पाण्याच्या स्रोताकडे धाव घेतात. गेल्या काही वर्षांमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गावातील लोक जखमी होण्याच्या आणि मृत्युमुखी पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. ते याच कारणांमुळे. आणि याहीपेक्षा गंभीर समस्या आहे ती म्हणजे गावातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची.
बाजी नाम होय हां. माझं नाव बाजा आहे. आमच्या वाजवल पाड्यात पाण्याची सोय नाही आहे. आमच्या बायांना खूप दुरून पाणी आणावं लागतं. आम्ही पण कधी कधी त्यांची मदत करतो, पण आमच्या बायकांना जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. तर देखे आम्हा सदर सरोवरला डॅम सरदार सरोवर धरण आल्यामुळे आमची सगळी जमीन बुडाली. त्यामुळे आम्ही टेकडीवर राहायला आलो. त्यामुळे पाण्याची अडचण निर्माण झाली. मैं डुगो उमटीत ना गाता पाया अडचण पडी गई आम्हा हां. 3 किलोमीटर आहे आम्हाला पाया 3 किलोमीटर अंतरावर पहाडातून खाली उतरून पाणी आणायला जावं लागतं. आता पावसाळ्यात थोडं जवळ आहे, पण दिवाळीच्या महिन्यात जवळ पाणी राहत नाही. पाण्याची खूप अडचण आहे. पाण्याची सोय झाली तरच चांगलं होईल. इथे वातावरणात बदल झालेला दिसतोय. येतात तो पड येता पासं आम्हा अनेक कमा जात ना. वातावरण पूर्वीसारखं राहिलेले नाही. जास्त ऊन पडल्यामुळं शेतातील पीक सुकून जातं. आम्हा पाणी जास्ती पडत हा तो बी टाकी दे है आणि वातावरण बदलामुळं शेतीचं नुकसान होत आहे. ही वातावरण बदला गई म्हणजे तर की कम होणार पासं मग प्रकल्पासाठी केल्या गेलेल्या वृक्षतोडीमुळे निसर्ग चक्र बदललं आणि या सगळ्यांचा परिणाम पावसावर मोठ्या प्रमाणात झाल्याचं खजुरीबाई सांगतात. माझं नाव खजुरी आहे. आम्ही आधी नर्मदेजवळ राहायचो. धरण बांधल्यानंतर या पहाडांवर आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय. इथे पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. हे धरण बांधलं नसतं तर पाण्याचा त्रास झाला नसता. धरण बांधल्यानंतर पाण्याचा खूप त्रास होतोय. पाण्यासाठी वनवन भटकावं लागतंय. आधी पाऊस पण चांगला पडायचा, पण आता तसा पडत नाही. कधी पाऊस असतो तर कधी नाही. अनियमित पावसामुळे शेतीचं खूप नुकसान होतंय. आधीपेक्षा उन्हाचं प्रमाण सुद्धा खूप वाढलंय. या महिलांचा दिवस सकाळी 5 वाजता सुरू होतो. सकाळपासूनच पाण्यासाठी महिला पहाड उतरून जातात आणि डोक्यावर पाण्याचा भरलेला हंडा घेऊन मोठमोठे पहाड चढून परिवाराची तहान भागवतात. कधी नर्मदेच्या किनाऱ्यावरून, कधी पाण्याच्या छोट्या मोठ्या झऱ्यांमधून, तर कधी खाली खोऱ्यामध्ये शिल्लक राहिलेल्या विहिरींमधून त्यांना पाणी आणावं लागतं. बायकांनाच पाणी भरावं लागतं. हे माणसं जिथे गेले तिथे बसूनच राहतात. बाई घरी असल्यामुळे पाणी पण बाईलाच भरावे लागते. दूर पाणी असल्यामुळे जास्त खेपा आणल्या जात नाही. दिवसातून एकदा किंवा दोनदाच हे पाणी आणणं शक्य होतं, पण येणारी जाणारी माणसं पाणी पिऊन जातात. त्यामुळे आमच्या समोर पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना ही पायपीट करावी लागते. यात त्यांच्या चिमुकल्या मुलांची सुद्धा दैना होते. दिवसभर स्वतःला पाणी आणण्याच्या कामात झोकून द्यावं लागत असलं तरीही इतर कामही त्यांना पार पाडावी लागतात. मी सकाळी 5 वाजता उठून दळण करते. दळण करून पाणी आणायला जावं लागतं. पाणी आणून स्वयंपाक करावा लागतो. गोठ्याची स्वच्छता करावी लागते. मुलांना जेवू घालून शेतात कामासाठी जावं लागतं. शेतातून आल्यावर पुन्हा पाणी आणण्यासाठी नर्मदा नदीत जावं लागतं. पाणी आणून पुन्हा स्वयंपाक करावा लागतो. मुलांना आंघोळ घालावी लागते आणि घराची स्वच्छता करावी लागते. दिवसभर एवढी भयंकर पायपीट करून जे पाणी या महिला आणतात ते पाणीही मुळात पिण्यायोग्य नसतं. अत्यंत गढूळ पाणी या महिलांना प्यावं लागतं. सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला. जगाला स्टॅच्यू ऑफ युनिटी दिला. पण हे करत असताना मात्र निसर्ग आणि आदिवासी यांची युनिटी तोडली. जलविद्युत प्रकल्प सुरू केला, पण या आदिवासी पाड्यांवर अजूनही वीजच पोहोचली नाही. सरदार सरोवरात हजारो लिटर पाण्याची व्यवस्था झाली, पण यासाठी ज्या आदिवासींच्या जमिनी घेतल्या त्यांना आश्वासनांचं कोरडं गाजर दाखवलं आणि अजूनही हे आदिवासी आपल्या हक्कांसाठी कोरड्या गळ्यांनी हंबरडा फोडत आहेत. विकास धोरणांच्या नावाखाली तयार झालेल्या या प्रकल्पात जवळपास 245 गावांमधील 41,000 कुटुंबांचं विस्थापन झालं. आजही यापैकी 70% कुटुंब हे त्यांच्या हक्काच्या जमिनीसाठी लढत आहेत. हजारो हेक्टरवर झालेल्या जंगलतोडीमुळे कित्येक वन्यजीव प्राण्यांचे प्राण तर गेलेच, पण अनेक दुर्मिळ प्रजातीच्या वनस्पती, पक्षी,
किटके नष्ट झाली. आदिवासीचा वन उपजावर असलेला रोजगार गेला आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांची जीवन मरणाची लढाई निसर्गासोबतच सुरू झाली. डोळ्यांसमोर पाणी असूनही त्यांना ते घशापर्यंत आणायला मात्र मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. या आदिवासी महिलांचे कोरडे स्वर गेल्या कित्येक वर्षांपासून दया पवारांचं एकच गीत गात आहेत. बाई मी धरण बांधिते, माझं मरण कांडिते, माझं मरण कांडिते. बाई माणूसाठी सुमित्रा वसावे, नंदुरबार.